सर्वांना नमस्कार. ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे 105 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. स्वीटीचा खराब झालेला मूड चेंज करण्यासाठी तिला मुंबईहून थोडंसं बाहेर घेऊन जावं असं आर्यनला वाटलं आणि त्यांच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर जायचं ठरलं. जाण्यासाठी अजून 2 दिवस बाकी होते आणि सगळ्यांनी आपली आपली पॅकिंग सुरू केली. नेहा तिची बॅग पॅक करत होती आणि त्यासोबतच अतुलचे सुद्धा कपडे घेत होते. आणि मधू आली आणि म्हणाली, मम्मी मी काय काय घेऊ गं? आणि नेहा म्हणाली, तू ना संग्रामला घे की त्याच्याशिवाय येणार. तसं मधून नेहाकडे बघितलं आणि म्हणाली, मम्मी हे काय विचारतेस तू? नेहा म्हणाली, का काही चुकीचं बोलले का मी? तू रोज त्याला भेटते, मग तिकडे त्याला मिस करणार नाही का? आणि आता माझ्यापासून अतुलपासून लपवून काहीच उपयोग नाही मधू. तू नाही बोलली तरी तुझ्या डोळ्यात बघून कळतं आम्हाला की तुझ्या मनात काय आहे. आणि जर आपल्या मुलांचं मन नाही ओळखलं तर ते आईवडील कसले? मधू हसली आणि नेहाच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, थँक्यू सो मच मम्मी, मला समजून घेतल्याबद्दल. नेहा म्हणाली, ते ठीक आहे, पण तू त्याला बोललीस की नाही? मधू म्हणाली, अजून बोलले नाही, पार्टीनंतर बोलेन म्हटलं आणि बहुतेक आता लोणावळ्यात बोलेन. आणि नेहा म्हणाली, मग त्यासाठी तरी त्याला कॉल कर आणि ऑफिसवरून सुट्टी घेऊन चल म्हणावं. आणि मधू म्हणाली, माहीत नाही मम्मी तो माझं ऐकेल की नाही, ऑफिस सोडून तो नाही यायचा. नेहा म्हणाली, अगं मग इंद्राशी बोल आणि त्याला म्हणावं संग्रामला सुट्टी दे, म्हणजे तो येईल. आणि मधू म्हणाली, पण मम्मी हे योग्य ठरेल का? नेहा म्हणाली, तू बोल तरी त्याच्याशी आणि मग सांग मला. आणि मला वाटतं तिकडेच तू त्याला तुझ्या मनातलं बोलावं. आणि मधू म्हणाली, ओके. आणि मधूनं आता संग्रामला कॉल केला आणि म्हणाली, संग्राम मी ना 2-3 दिवसांसाठी सगळ्यांसोबत पिकनिकला निघाली आहे लोणावळ्याला, तू येशील का? आणि संग्राम म्हणाला, कधी जायचं आहे? मधू म्हणाली, 2 दिवसांनी, संडेसुद्धा जोडून येतोय आणि मग अर्जुन अंकल, विवेक अंकल, आरू, इंद्रा सगळे येतील तिकडे एका दिवसासाठी. बाकी सगळे आहोतच आम्ही 2-3 दिवस, मग तू पण चल ना माझ्यासोबत. आणि संग्राम म्हणाला, मधू खरंच आवडलं असतं मला तुझ्यासोबत यायला, अगं पण ऑफिस आहे ना, सुट्टी नको टाकायला असं वाटतं. मधू थोडीशी हक्कानं म्हणाली, संग्राम मी तुझ्यासाठी खूप काही काही केलेलं आहे आणि तू माझ्यासाठी फक्त 2 दिवसाची सुट्टी नाही का घेऊ शकत ऑफिसमधून? आणि मी तुला खूप मिस करेन तिकडे, मग तू नाही का मला मिस करणार? आणि संग्राम हसून म्हणाला, मधू असं नको ना बोलू, तुझ्यासाठी फक्त सुट्टी काय, मी काहीही करायला तयार आहे, पण असं म्हणून तो थांबला. तशी मधू म्हणाली, काहीही करायला तयार आहेस ना? मग पण बिन काही नाही, फक्त सुट्टी घेतली तरी खूप झालं माझ्यासाठी. आणि मी काय म्हणते, म्हणजे जर तुझी हिंमत होत नसेल तर मी इंद्राशी बोलू का? संग्राम म्हणाला, नको नको, मी घेतो त्यांची परमिशन. आणि मधू म्हणाली, ओके, आणि मी तुला पिकअप करायला येत आहे, तू तुझी पॅकिंग कर, असं म्हणून तिनं फोन ठेवला. आणि मग ज्या दिवशी जायचं त्या दिवशी सगळ्यांनी ठरवलं की कुठे एकत्र यायचं. अस्मितानं परागला घेतला आणि देसाई मेन्शनमध्ये आली. आरव, पिहू त्यांच्या बेबीला घेऊन अतुलच्या घरी पोहोचले नेहाला पिकअप करायला. आर्यन, तन्वी, स्वीटी निघाले. सोबतच रियालासुद्धा घेतली. आणि आता मधूनं गाडी घेतली, ती संग्रामला पिकअप करायला गेली. आणि संग्राम पॅकिंग करतो हे बघितलं. त्याची मम्मी म्हणाली, संग्राम आज ऑफिसला नाही गेलास का तू? आणि संग्राम म्हणाला, मम्मी नाही गेलो ऑफिसला, आणि मी 2-3 दिवस मुंबईमध्ये सुद्धा नाही. आणि त्याची मम्मी म्हणाली, तरीच पॅकिंग करतोस तू, ऑफिसच्या कामानिमित्त कुठे बाहेर चाललास का? संग्राम म्हणाला, नाही, मधूसोबत पिकनिकला चाललो आहे आणि ती आता मला पिकअप करायला येत आहे. तशी त्याच्या लालच्या मम्मीचे डोळे चमकले आणि म्हणाली, काय, मधू येते का?
मग तिच्यासाठी काहीतरी खायला करते. तिला काय आवडतं रे? आणि ज्यूस कोणता करू की चहा कॉफी करू? आणि संग्राम म्हणाला, मम्मी या सगळ्याची काहीच गरज नाही अगं. आणि मला कळेल का तू अचानक तिच्याविषयी इतकी स्वप्ट का विचार करतेस? आधी तर तू तिला पसंत करत नव्हती. तुला डिम्पल पसंत होती ना माझ्यासाठी. मग आता तुझे विचार अचानक कसे काय बदलले मधूविषयी? आणि त्याची मम्मी म्हणाली, संग्राम अरे त्याचं काय आहे ना, आता मधूचे वडील इतके मोठे आहेत हे कळल्यावर तिला ॲक्सेप्ट केलंच पाहिजे. अरे यामध्ये फायदा आपलाच आहे. आणि बघ ना, त्या नयनाचे डॅडी आहेत ना, ते तुझ्या पप्पांना खूप अपमानित करतात. ग्लास उचलायला लावतात, कचरा उचलायला लावतात, बूट स्वच्छ कर अशी कामं सांगतात. आणि तुझ्या पप्पांचा खूप अपमान होतो तिथं. आणि मी काय म्हणते, जितेंद्रला जसं तू तुझ्याकडे ऑफिसला कामाला घेतलं तसं तुझ्या पप्पांसाठी सुद्धा मधूच्या डॅडीकडे शब्द टाकायला सांग ना. मधू ऐकेल तुझं. आणि आता हे ऐकलं आणि संग्रामच्या मनात आलं की त्याची लालची मम्मी इतकी गोड का बोलते. आणि त्याला मम्मीचा राग आला आणि म्हणाला, मम्मी मी तुला वॉर्निंग देतोय, तू असं काहीही करणार नाही. मम्मी लालचीपणाची सुद्धा एक हद असते. आणि तू मधूला या बाबतीत काहीही बोलू नको, नाही तर मला ते आवडणार नाही. आणि मम्मी म्हणाली, असं कसं संग्राम, असं कसं बोलतोस तू? मग मधूसोबत लग्न करण्याचा काय फायदा? तिच्यासोबत तू लग्न केलंस तर आपला फायदा झाला पाहिजे. जसं नयनाच्या सोबत लग्न करून फायदा झाला तसं. नाहीतर ती डिंपल काय वाईट होती? आणि संग्राम म्हणाला, मम्मी प्लीज तू आता माझा सौदा करशील का? मम्मी तुझा हा स्वभाव कधी बंद होणार आहे गं? तिथे पप्पांना जर त्रास होत असेल तर त्यांना म्हणावं की घरी बसा, मी आणि दादा कमावतोय, कमी पैशात आपलं घर चालवू आपण. पण तू तुझा लालचीपणा बंद कर, म्हणजे पैसा पुरेल. आणि त्याची लालची मम्मी म्हणाली, असं कसं? मग आम्ही तुला इतका वाढवला, मोठा केला, त्याचा काय उपयोग? लक्षात ठेव संग्राम, जर मधूसोबत लग्न करायचं असेल तर आमची हरकत नाही, पण आमचंसुद्धा भलं झालं पाहिजे. नाहीतर तू तिला घेऊन इथे यायचं नाही. आणि आता संग्रामला त्याच्या मम्मीचं खूप आश्चर्य वाटलं आणि त्याचं डोकं दुखायला लागलं. आणि त्यानं डोकं पकडलं आणि म्हणाला, मम्मी प्लीज प्लीज गप्प बस. आणि मला आता कळते की यामध्ये पप्पांचा काहीच दोष नाही. ते जे वागतात ते तुझ्यामुळं. मम्मी तुझं समाधानच होत नाही, तुझी भूक खूप आहे. आणि पप्पांना किती त्रास होत असेल. तुझ्यासारखी बाई जेव्हा बायको असते तेव्हा. मम्मी प्लीज तू इथून जा. आणि त्याची मम्मी निघाली आणि जाता जाता म्हणाली, पण लक्षात ठेव मधुशी, तू बोलतोस की मी बोलू? संग्राम आता काहीच नाही बोलला, गप्प बसला. आणि मनात म्हणाला, कोणत्या तोंडाने मधुशी बोलू? मी हे सगळं ऑलरेडी तिने इतकी हेल्प केली आहे. आम्हा दोघांचं लग्न तर होणार नाहीच, आमचं सगळं नाटक आहे. आणि त्यातही हे असले लालची भाषा माझ्या मम्मीचे ऐकून तिला काय वाटेल? मी या बाईच्या पोटी का जन्माला आलो असं संग्रामला वाटलं. आणि इतक्यात मधू बाहेर आली. तिने हॉर्न दिला आणि ते बघून नैना लगेच हॉलमध्ये आली. आणि संग्रामची मम्मी आली आणि बाहेर जाऊन मधूला म्हणाली, मधू बेटा अगं ये ना. संग्राम रेडी होतोय. तसा संग्राम बॅग घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, मधू तू येऊ नकोस, मी रेडी आहे, मीच येतोय. आणि तो बाहेर निघाला. इतक्यात नैना म्हणाली, इतकी काय घाई आहे संग्राम? तुझी घाई गडबड बघून असं कळतंय की तू आमच्यापासून पळतोस आणि काहीतरी लपवतोस. अरे तिला येऊ दे आतमध्ये. आता लग्न होऊन ती इथेच येणार आहे ना, मग तू तिला आत येण्यापासून का थांबवतोस? आणि संग्राम म्हणाला, वहिनी मी तिला थांबवत नाही, आम्हाला उशीर होतोय, आम्ही लोणावळ्याला निघालो आहे. आणि नैना तोऱ्यात म्हणाली, हो का? मग थोडंसं थांबल्याने लोणावळा पळून जात नाही. तो आहे तिथेच थांबणार आहे आणि जास्त दूरही नाही. बोलव तिला आतमध्ये. बरं तू राहू दे, मीच बोलवते असं म्हणून नैनाने मधूला हाक मारली. कारण आता तिला मधूचा खूप अपमान करायचा होता. आणि मधू जशी घराच्या आत येणार तशी नैना म्हणाली, थांब मधू. आणि मधू आतमध्ये पाय घेता घेता थांबली. तिने पाठीमागं पाय घेतला. आणि नैना म्हणाली, तू आत येऊ शकतेस, पण कशी आत येशील ते सांग.
संग्रामची खरी खरी बायको होणारी म्हणून की खोटी खोटी. आणि हे ऐकून संग्राम आणि त्याची मम्मी चकित झाले. आणि मधू म्हणाली, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? नैना म्हणाली, मला काही म्हणायचं आहे हे चांगलंच कळतंय आणि आता स्पष्टच बोलते. संग्राम, मी तुझं बोलणं ऐकलं त्या दिवशी फोनवर. डिम्पलसोबत लग्न करायला नको म्हणून तुम्ही दोघांनी हे नाटक केलं एकमेकांवर प्रेम करण्याचं, बरोबर ना? तुम्हा दोघांचंही लग्न वगैरे काहीच होणार नाही. तुम्ही एकमेकांवर प्रेम करत नाही. हे सगळं नाटक आहे, दिखावा आहे. आणि हे ऐकलं तसं संग्रामला शॉक बसला आणि त्याची मम्मीसुद्धा चकित झाली आणि लगेच सरड्यासारखा रंग बदलत म्हणाली, अरे बापरे, असं आहे होय. मग मधू, कशावरून तू अतुल श्रीवास्तवची मुलगी आहेस? ते सुद्धा एक नाटकच असेल. तू तर खूपच पुढची निघालीस की. आणि संग्राम, तू सुद्धा तिच्यासोबत हातमिळवणी करून तुझ्या मम्मी पप्पांना फसवतो. आणि आता ते काही नाही, तुम्ही दोघांनी आमचा विश्वासघात केला आहे. तर आता मधू, तू आतमध्ये येऊ नकोस, आली तशी परत जा. आणि संग्राम येणार नाही. आता हे ऐकून मधूला वाईट वाटलं आणि संग्रामला सुद्धा वाईट वाटलं. आणि तो म्हणाला, मम्मी, मधूसोबत असं नको बोलू. आणि नैना म्हणाली, का बोलू नको? सांग ना, का बोलू नको? जे मी त्या दिवशी ऐकलं ते खरं आहे की नाही ते सांग. तुम्ही दोघं नाटक करता की नाही? आणि संग्राम म्हणाला, नाही, आम्ही नाटक नाही करत, आम्ही खरंच एकमेकांवर प्रेम करतो. नैना म्हणाली, असं का? मग घे तुझ्या मम्मीची शपथ आणि सांग काय खरं आणि काय खोटं. आणि संग्राम आता कोड्यात पडला, त्याला काय बोलावं कळेना. आणि मधू म्हणाली, तुम्ही असं का करता? आमच्या प्रेमावर तुम्हाला डाऊट येतो का? आणि नैना म्हणाली, तू बोलू नको ग, इथे मी संग्रामला प्रश्न विचारला आहे आणि जेव्हा तो त्याच्या मम्मीची शपथ घेईल आणि हे सगळं खरं आहे असं म्हणेल तेव्हाच तू आत यायचं. मधू म्हणाली, पण मला थांबवणारी तू कोण? नैना म्हणाली, मी घरची मोठी सून आहे, लक्षात ठेव. त्यामुळे मला पूर्ण अधिकार आहे या घरात कोण आहे, कोण येईल, कोण नाही हे ठरवण्याचा. आणि तुम्ही दोघेही खोटं बोललात आमच्याशी, डिम्पलसोबत लग्न करावं लागू नये म्हणून. बोल संग्राम, हे खरं आहे की नाही? आणि तुझं गप्प बसणंच सगळं सांगतं की तू आणि मधू खोटे बोललात. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, बोल संग्राम, घे माझी शपथ. असं म्हणून त्याच्या मम्मीनं त्याचा हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाली, बोल नैना, जे काही म्हणाले ती खरं आहे की नाही? संग्रामचा आता नाईलाज झाला आणि तो म्हणाला, हो, हे खरं आहे. मी आणि मधूनं नाटक केलं होतं प्रेमाचं. आणि एकमेकांवर आम्ही प्रेम करत नाही, फक्त चांगले मित्र आहोत आम्ही. आणि मला तर डिम्पलसोबत लग्न करायचं नाही मम्मी. तू मला इमोशनल ब्लॅकमेल करत होतीस म्हणून मी सुद्धा हा ड्रामा केला. आणि आता हे ऐकलं आणि मधू बाहेरच थांबली होती आणि तिला वाईट वाटायला लागलं. आणि तिच्याकडे बघून नैना म्हणाली, झालं तुझं समाधान? आणि मला माहीत आहे संग्रामने हे सगळं तुझ्याच सांगण्यावरून केलं आहे, कारण तो इतका भोळा आहे, साधा आहे, त्याला असलं काही सुचणं शक्य नाही. आणि संग्रामच्या मम्मीनं आता संग्रामच्या कानाखाली दिली आणि म्हणाली, लाज नाही वाटत तुला असं खोटं बोलताना? हेच संस्कार केलेत का मी तुझ्यावर? आता तू गुपचूप डिम्पलसोबत लग्न कर. नैनाचे डॅडीच खूप चांगले आहेत या मधूच्या वडिलांपेक्षा. निदान त्यांनी तुझ्या डॅडीला जॉब तरी दिला. आणि आता जितेंद्रला सुद्धा मी सांगणार आहे, पुन्हा नैनाच्या डॅडीकडे जाऊन जॉब माग. आणि ते ऐकून मधू म्हणाली, आंटी, तुम्ही हे काय बोलता? तुम्ही संग्रामवर हात का उचलला? तो लहान नाही आता. तशी त्याची मम्मी दरवाज्यात आली आणि तिला म्हणाली, आता तू कोणाचीही मुलगी असू दे, पण तुला या घरात एंट्री नाही. तू बाहेर जायचं. नुसता मोठेपणाचा आवानतेस का? रोज नव्या नव्या गाड्या घेऊन काय फिरते? पण तुला कधी संग्रामच्या आईवडिलांसाठी काही करावं असं वाटलं का? इतक्या मोठ्या घरची मुलगी आहेस, पण आम्हाला काय फायदा? कधी एखादं छोटंसं गिफ्ट घेऊनसुद्धा आली नाहीस. त्यामुळे तू या घरची सून होणार नाही. आणि आता तर तुम्हा दोघांचं प्रेमही नाही, सगळं खोटं खोटं आहे, होतं ना? मग आता विषयच नाही.
तू ये, असं म्हणून संग्रामच्या मम्मीनं मधूच्या तोंडावर दरवाजा लावला. आणि नैना हसली. पण आता तिला दरवाजा लागतच नव्हता, कारण कोणीतरी बाहेरून खूप जोरात दरवाजा ढकलत होतं. आणि संग्रामची मम्मीसुद्धा आतमधून दरवाजा ढकलत होती कडी लावण्यासाठी. आणि आतून दरवाजा ढकलत होती जोरात. दरवाजा लावण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्यानं दरवाजा लागतच नव्हता. आणि आता तिनं रागात दरवाजा उघडला. मधूच्या कानाखाली देणार इतक्यात वरचेवर समोरून तिचा हात कोणीतरी पकडला. आणि तिचा हात पकडणारी होती तन्वी आणि दरवाजा ढकलणारा होता आर्यन. आणि हे सगळं इथे कसे काय, असं मधूला प्रश्न पडला. पण आता मधू एकटीच संग्रामला पिकअप करायला आली होती आणि आर्यन एकटीला सोडणार नव्हता, म्हणून तोही तिच्या मागे मागे आला होता. आणि तन्वीनं संग्रामच्या मम्मीचा हात जोरात खाली ढकलला मागे आणि म्हणाली, खबरदार जर तिच्यावर हात उचलला तर. आणि संग्रामची मम्मी म्हणाली, तू कोण आहेस माझा हात पकडणारी, ते सुद्धा माझ्या दारात येऊन, तुझी इतकी हिंमत, तिची मम्मी आहेस का, मग उचल तुझ्या मुलीला आणि निघ इथून. आणि तन्वी म्हणाली, मुलगीच आहे ती माझी, आणि मी तिची आंटी आहे, आणि आम्ही इथून फक्त मधूला नाही तर संग्रामला सुद्धा घेऊन जायला आलोय. संग्राम पटकन चल, आपल्याला उशीर होतोय, असं तन्वी म्हणाली. तसं संग्रामनं बॅग उचलली आणि निघाला. आणि त्याची मम्मी म्हणाली, खबरदार संग्राम, जर इथून निघालास तर तुझं आणि त्या मुलीचं काहीही नातं नाही, तरीही तू निघालास का स्वतःच्या सख्या आईला सोडून. आणि आर्यन म्हणाला, आंटी, नातं कसं नाही, उलट आत्तापासून तर खरं नातं सुरू होणार आहे मधू आणि संग्रामचं. संग्रामला आता काही कळत नव्हतं. नैनासुद्धा काही न कळून बघत होती. आणि त्याची मम्मी म्हणाली, म्हणजे नक्की काय. आणि मधू आता त्या घराचा उंबरठा ओलांडून आत आलीच आणि संग्रामच्या हाताला पकडला आणि म्हणाली, म्हणजे नक्की काय ते नंतर कळेल, आता सांगायला वेळच नाही. पण इतकंच लक्षात ठेवा, आतापर्यंत ते झालं ते खरंच नाटक होतं, पण इथून पुढे जे असेल ते सगळं खरं असेल. असं म्हणून मधूनं संग्रामच्या डोळ्यात बघितलं, त्याचा हात हातात घेतला आणि दाबला. आणि त्याला घेऊन घराचा उंबरठा ओलांडून बाहेर आली. आणि त्याला घेऊन सगळेच लोणावळ्याला गेले. संग्राम आता मात्र गाडीमध्ये मधूच्या चेहऱ्याकडे बघायचा आणि तिच्या मनात आहे तरी काय याचा अंदाज घेत होता. आणि इकडे नैना आणि संग्रामची मम्मी चिडल्या. आणि त्याची मम्मी म्हणाली, नैना, तुझ्या डॅडीला फोन कर आणि जितेंद्र आणि संग्रामची तिथली नोकरी गेली पाहिजे असं सांग. माझी मुलं माझ्याकडून हिरवून घेतात का हे, पण मी असं होऊ देणार नाही. नैनानं आता तिच्या डॅडीला फोन केला आणि हट्ट करूनच म्हणाली, डॅडी, जितेंद्र आणि संग्रामची नोकरी आजच्या आज गेली पाहिजे. तुम्ही काहीही करा, पण मला गुड न्यूज द्या. आणि आता दळवीनं सुद्धा इंद्रावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. इंद्राला कुठून कॉन्ट्रॅक्टर मिळत आहेत ते बघितलं, थोडा स्टडी केला आणि इंद्राला फोन करून धमकी देत म्हणाला, मिस्टर जाधव, आता तुमच्याकडे जितके पण कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सगळे अर्ध्या तासाच्या आत कॅन्सल होणार. आणि जर तुम्ही त्या 2 मुलांना नोकरीवरून काढलं तर तुमचे कॉन्ट्रॅक्ट सेफ राहतील. काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही ठरवा. आणि आता इंद्रानं फोन ठेवला आणि तो चिडला आणि त्यानं सरळ तिखी मिरची आरूला फोन लावला, सगळं सांगितलं आणि म्हणाला, आरू, काहीतरी कर यार त्यांचं. आणि आर्या तर त्याच्यापेक्षा जास्त चिडली आणि त्यांची इतकी हिंमत की इंद्राला फोन करून धमकी देतो काय, असं म्हणून तिनं ऑफिसच्या बाहेर असलेल्या अर्जुनला फोन लावला आणि म्हणाले, डॅड, आता त्या दळवीचं काहीतरी करा. आणि आता अर्जुनने पण ते ऐकलं आणि अर्जुनने आता अतुलला फोन केला आणि म्हणाला, अतुल, कपूर इंडस्ट्रीमध्ये जितके पण कॉन्ट्रॅक्ट चालू आहेत किंवा पेंडिंग आहेत किंवा इन प्रोसेस आहेत ते सगळे 15 मिनिटात कॅन्सल झाले पाहिजेत. आणि सगळ्यांचं खापर नैनाचे डॅडी मिस्टर दळवीवर फुटलं पाहिजे. सगळे कॉन्ट्रॅक्ट इंद्राच्या कंपनीला मिळाले पाहिजेत. पटकन ॲक्शन घे. आणि आता अतुल लागला कामाला आणि आता होणार दळवीची टाय फिश. जेव्हा त्याला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाल्याचे धडाधड ईमेल येतील तेव्हा. आणि आता पाण्यात राहून माशाशी वैर घेऊ नये याची त्याला प्रचिती येणार.